स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। गडचिरोलीतील नक्षली चकमकीत सहभागी झालेल्या पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांना बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती गडचिरोली तसेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात दिली। गेल्या काही वर्षांमध्ये गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली असून हा जिल्हा नक्षलवाद्यांच्या प्रभावापासून दूर जाऊन विकासाच्या मुख्य प्रवाहाकडे मार्गक्रमण करीत आहे। आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी 10 कोटींची तरतूद केल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले। छत्तीसगडच्या सीमेवरील गडचिरोलीमध्ये झालेली चकमक सुमारे 10 तास सुरू होती। या कारवाईची सर्वच राज्यांनी दखल घेतली। या चकमकीत माओवादी संघटनेच्या सेंट्रल झोन कमिटीच्या सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे। गेल्या काही दिवसांमधील नक्षल विरोधी कारवायांमधील एक मोठी कारवाई आहे। गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह 40 कर्मचाऱ्यांचे यावेळी शिंदे यांनी अभिनंदन केले। चकमकीत जखमी झालेल्या पोलिसांच्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता ठेवणार नसल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली। सुराजगड येथे सुरू केलेल्या लोह खनिज प्रकल्पामुळे 5000 स्थानिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहे। त्यामुळे गडचिरोलीला चेहरामोहरच बदलून टाकण्याची क्षमता या प्रकल्पात आहे। आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना पक्की घरे तसेच जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांना आपले आयुष्य नव्याने सुरू करण्याची संधी दिली जात आहे। नक्षल विरोधी कारवायांमध्ये जखमी जवानांवर तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा आहेत। दुर्गम भागातील गस्तीसाठी जिल्हा नियोजन निधीतून पोलिसांना 23 मोटारी दिल्या आहेत। मोह फुलावरील निर्बंध उठवून मोह फुलांचे पौष्टिक लाडू तसे इतर पोषण मूल्यवर्धित उत्पादनास प्रोत्साहन दिले। कोरची येथील जांभळांना नागपूरच्या बाजारपेठेत पाठवण्याची सोय उपलब्ध करून 20 रुपयांऐवजी 110 किलोची विक्रमी भाव मिळवून दिला आहे। अभिनेता कंगना राणावतला देशद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे आणि या देशातून तिची हकालपट्टी केली पाहिजे। जोपर्यंत ती नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत तिला देशातून तडीपार केले पाहिजे असं जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मागणी केली। स्वतंत्र चळवळीबाबत अभिनेत्री कंगना राणावत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। कटे कामगार व दिव्यांगांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कडू ठाण्यात रविवारी आले होते। त्यावेळी विश्रामगृहाबाहेर त्यांनी पत्रकारांनी कंगना राणावतच्या वक्तव्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की स्वातंत्र्य सेनानीवर केलेल्या वक्तव्याविरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे। तिच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे। तिची या देशातून हकालपट्टी केली पाहिजे। तिचा पुरस्कारही परत घेण्याची निश्चित गरज आहे। पण या देशात तसे होत नाही। प्रत्यक्ष गोष्टींवर राजकीय मुद्दा करून त्यांची पुन्हा खरी आणि खोटी बाजू असे निर्माण केले जाते। हे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच गरीब कसा जगतो, शेतकऱ्यांचे काय हाल आहेत, दिव्यांग बांधव कसा जगतो आदी मूळ मुद्दे या देशात आता कोसत दूर गेलेत। मंदिर मस्जिद कंगना आहेत असेच या देशात चालू राहणार आणि मूळ गोष्टीपासून आपण असेच दूर राहणार असे कडू म्हणाले। घटकातल्या लोकांनी तुमची भेट घेतली, काही समस्या मांडल्या, ओव्हरऑल काय विषय होते? काही झोपडपट्टीचा विषय होता, अपंग बांधवाचा विषय होता, गटई कामगारांचा त्यांचा पण विषय होता, गटई लोकांचा, चर्मकार लोकांचा। या सगळ्या विषयावर मी मगाच आयुक्तासोबत बोललो। त्यांची येत्या या 1 महिन्यात आपण एक बैठक लावून, जसं मागच्या वेळेस जयस्वाल आयुक्त असताना आम्ही इथे आलो होतो आणि तेव्हा एक धोरण ठरलं होतं घरकुल अपंगांना घरकुल देण्याचं, स्टॉल देण्याचं। त्याच्यापैकी 25% काम आता पूर्ण झालेलं आहे। 75%साठी आम्ही पुन्हा बैठक लावून त्याला पूर्णत्वास नेण्याचं काम आपण करू। जसं मग तुम्ही चर्मकार बांधवाचं सांगितलं आहे त्या संदर्भात सुद्धा या 2-3 बैठकी आयुक्तासोबत लावून आणि इथले पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांचे कानावर टाकून त्याला मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। कंगना राणावतनी जे विधान केलं आहे त्याबाबत काय म्हणणं आहे? खरं तर तिला देशद्रोही म्हणून तिला घोषित केलं पाहिजे आणि तिची इथून हकालपट्टी करून तिच्या देशालाच तडीपार, देशासाठी तडीपार केलं पाहिजे।
जिथपर्यंत ते नाक घासून माफी मागत नाही. तिला जो पुरस्कार दिला तो देखील मागे घेतला पाहिजे का परत तिच्याकडनं? बिलकुल. मला वाटतं स्वातंत्र्य सेनानीवर अशा प्रकारचं वक्तव्य करणं, यासाठी सगळं पक्षीय एकत्र येऊन हा खरं तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. पण या देशामध्ये तसं होत नाही. प्रत्येक गोष्टीवर तो मुद्दा राजकीय मुद्दा घेऊन त्याला पुन्हा खोटी आणि खरी बाजू असं निर्माण केलं जातं. हे अत्यंत चुकीचं आहे असं मी समजतो. अशा घटना पर्पजली घडवल्या जात आहेत का? अशी विधानं पर्पजली केली जात आहेत का? आता देशामध्ये काय झालं तर मूळ मुद्दे सोडून आता ह्याच मुद्द्याला जोर आहे आणि मीडिया पण तेच दाखवतं आहे. तुम्ही सांगा इथून तिकडे गरीब कसा जगतं, शेतकऱ्याचे काय हाल आहे, हे प्रत्यक्ष ज्या महत्त्वाच्या करता तुम्ही अपंग बांधव आहे याचं कसं जगणं आहे, ह्या गोष्टी आता कोसं दूर गेले ना. आम्हाला मंदिर मस्जिद कंगना अधिक कोणी असं हे चालूच राहणार आणि मूळ गोष्टीपासून आम्ही दूर जाणार. त्रिपुरातल्या घटनेचे महाराष्ट्रात काही ठिकाणी पडसाद उमटलेत, काय सांगाल? या देशात हेच सगळं अडचणीचा विषय आहे. एखाद्या राज्यात चांगलं घडलं म्हणजे सगळ्या देशात ते घडतं हे होत नाही, पण वाईट घडलं तर ते सगळ्या देशात घडतं. हे ह्या देशाचं दुर्दैव आहे. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. राज्य वीज वितरण कंपनीचे 3 लाख रुपयांचे केबल चोरणाऱ्या राजू ठाकूर याच्यासह 5 जणांच्या टोळीला कापूरवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख रुपयांचे केबल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कापूरवाडी येथील हाय स्ट्रीट मॉलच्या पाठीमागे असलेल्या एका नाल्यातून राज्य वीज वितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवरील आवरण काढून त्यातील 3 लाख रुपयांचे तांबे आणि गॅनवाई स्टील काढून ते चोरी झाल्याची तक्रार 13 नोव्हेंबर रोजी कापूरवाडी पोलीस ठाण्यात वीज वितरण कंपनीने दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे, निरीक्षक प्रियतमा मोठे आणि संजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे राजू याच्यासह करण मुकणे, सोमनाथ लिंबाडे आणि माणिक पंचवडे
पवन पवार या चौघांना रविवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास अटक केले। त्यांच्याकडून एक चाकू, कटर आणि 1 लाख रुपयांचे केबलचे गॅल्व्हनाइज स्टील असा मुद्देमाल हस्तगत केला आहे। यातील सर्व आरोपींना 19 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे कोर्टाने दिलेत। केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृत्रिमरित्या महागाई वाढवून देशातील अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे। देशात जातीयवादी शक्ती सक्रिय झाले। जनतेनेच आता अशा जातीयवादी शक्ती रोखली पाहिजे असे उद्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री नसीम खान यांनी काल केले। संपूर्ण महाराष्ट्रात 14 ते 29 नोव्हेंबर पर्यंत राज्यव्यापी जनजागरण अभियानाचा प्रारंभ भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून नसीम खान यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण, ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश ठाणेकर, प्रदेश काँग्रेस सचिव अनिस कुरेशी, महेश कांबळे, मोहन तिवारी, सुखदेव घोरप आदी पदाधिकारी उपस्थित होते। त्यावेळी खान म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या काही धोरणात्मक निर्णयामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असून देशातील व्यापार उद्योगात याचा खूप मोठा फटका बसला आहे। साहजिकच त्याचा परिणाम सर्व क्षेत्रातील संबंधितांना बसत आहे। काँग्रेस पक्ष या विरोधात सातत्याने जन आंदोलन करीत आहे, तरी केंद्रातील भाजपा सरकारला जाग येत नसून आता जनजागरण अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले। संपूर्ण महाराष्ट्रात हे जनजागरण अभियान राबवण्यात येणार असून 14 नोव्हेंबर रोजी भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी हे अभियान सुरू केल्याचे सांगून संविधान दिनी म्हणजे 29 नोव्हेंबर पर्यंत हे अभियान चालू राहणार आहे। ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा। ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो, पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस, मच्छी, अंडी आणि पानं, फुलं, झाड। आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काच, रबर, लेदर, पॉलिथिन, कापड। ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी। रिड्यूस, रियूज, रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई ठाणे क्षेत्राचे बँकेच्या 103व्या स्थापना दिनाच्या शुभ मुहूर्तावर 11 नोव्हेंबर 2021 रोजी कापूरवाडी शाखा ठाणे येथे युनियन गोल्ड लोन पॉइंट सुरू करण्यात आले। कापूरवाडी ही मुंबई झोनमधील पहिली गोल्ड लोन केंद्रीय शाखा आहे। केंद्राचे उद्घाटन PK सोनी, सहव्यवस्थापक, कृषी व्यवसाय विभाग UBI यांच्यासह राजीव मिश्रा, फील्ड जनरल मॅनेजर मुंबई झोन UBI आणि प्रादेशिक प्रमुख मुंबई ठाणे श्रीमती रेणू नायर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी सोनी यांनी सांगितले की आज बँक संपूर्ण भारतात 30 युनियन गोल्ड लोन पॉइंट सुरू करत आहे। भारताच्या दक्षिण भागात बँक लोनचा चांगलाच व्यवसाय करत आहे। बँकांचे मुख्य लक्ष पश्चिम तसेच भारताच्या उत्तर भागात गोल्ड लोनला चालना देणे आहे। ग्राहक या पॉइंट्सवरून अतिशय स्पर्धात्मक व्याज दरासह जलद आणि त्रासमुक्त पद्धतीने सोने कर्ज घेऊ शकतात। प्रादेशिक प्रमुख मुंबई ठाणे श्रीमती रेणू नायर म्हणाल्या की पहिल्याच दिवशी या केंद्राच्या माध्यमातून एकूण 126 सोने तारण कर्ज मंजूर करण्यात आले आहे। बैंक एक्चुअली गोल्ड लोन के क्षेत्र में पहले से ही बहुत अच्छा कर रही है, बट हमारा जो गोल्ड लोन में बिज़नेस था वो मोस्टली बिज़नेस हमारा साउथ इंडिया में था, क्योंकि वहाँ पर गोल्ड लोन बहुत ही ज़्यादा पॉपुलर है। नॉर्दर्न पार्ट एंड वेस्टर्न पार्ट में हम अभी ज़्यादा नहीं काम कर पा रहे थे गोल्ड लोन के क्षेत्र में, इसलिए बैंक ने डिसाइड किया कि हम पर्टिकुलरली गोल्ड लोन पॉइंट के रूप में एक अलग अपना डिपार्टमेंट एक ब्रांचेस में खोलेंगे और उनका काम टोटली उनका काम केवल गोल्ड लोन प्रदान करना ही रहेगा। उसके लिए हम लोगों ने 2 ऑफिसर्स गोल्ड लोन पॉइंट में नियुक्त भी किए हैं। हमारा उद्देश्य है कि हम साउथ इंडिया में तो बहुत अच्छा कर रहे हैं गोल्ड लोन के क्षेत्र में,
हम नॉर्दर्न पार्ट और वेस्टर्न पार्ट में भी जो हमारी ब्रांचेस हैं, जो हमारे जोन्स हैं, वहाँ पर हम गोल्ड लोन में अपना विस्तार करें, अपने बिजनेस का विस्तार करें। उसको कंसीडर करते हुए ही हमने इस दिशा में गोल्ड लोन पॉइंट के रूप में एक कदम आगे बढ़ाया है। और मुंबई जैसे क्षेत्र में पब्लिक सेक्टर बैंक के द्वारा एक गोल्ड लोन पॉइंट स्थापित करना, मैं समझता हूँ एक नया और अतुलनीय कार्य है, क्योंकि अभी तक हम शहरी क्षेत्रों में और विशेष तौर से उत्तर और नॉर्थ और नॉर्दर्न पार्ट वगैरह में जो है वो मुथूट फाइनेंस और जो प्राइवेट सेक्टर्स के छोटे छोटे NBFCs और फाइनेंशियल इंस्टीट्यूशंस हैं वही अभी तक करते आ रहे थे। लेकिन अब पब्लिक सेक्टर बैंक के रूप में यूनियन बैंक ऑफ इंडिया ने ये कदम आगे बढ़ाया है। और अगर हम देखें, हमारी सर्विसेज को देखें और हमारे इंटरेस्ट रेट को देखें, तो जो प्राइवेट सेक्टर है उनके और हमारे इंटरेस्ट रेट में जो गोल्ड लोन के लिए हम लोग इंटरेस्ट रेट देंगे, उसमें बहुत अंतर मिलेगा आप लोगों को, जिससे कि ग्राहकों को की कॉस्ट कम आएगी और वो आराम से इत्मीनान के साथ अपने बैंक से, अपनी ब्रांचेस से गोल्ड लोन प्राप्त कर सकते हैं। Already my GM sir, Rajiv Mishra sir and Soni sir, they have covered all the points regarding the gold loan point. I am very happy that and delighted that first ever gold loan point is opening in Thane region, that too in Kapurbaudi branch, with the support of RABD department and FGM Mumbai. So my appeal to all the customers who are present here and all the customers of Mumbai and those people who are connected through digitally to come and avail the gold loan from our Kapurbaudi branch, and we will definitely ensure that is only from my side. देखिए, ऐसा है कि गोल्ड लोन जैसे कि आप समझते हैं, भारतीय परिदेश में अगर देखें तो गोल्ड एक ऐसा चीज़ है जो आदमी उसको अपने से दूर नहीं रखना चाहता। बड़ी विषम परिस्थिति होती है जब आदमी उस गोल्ड को या गहने को कहीं गिरवी रख के कुछ लेना चाहता है। और आज तक क्या हो रहा था, प्राइवेट साहूकार या प्राइवेट बैंक्स या प्राइवेट प्लेयर्स जो कि हायर रेट ऑफ इंटरेस्ट में ये सब कर रहे थे। साउथ इंडिया में यूनियन बैंक काफ़ी एग्रेसिव था इस चीज़ों में, गोल्ड लोन भी देने में, जहाँ कि हम कम रेट दरों में कम से कम आज का रेट दर अगर हम बात करें तो 7.25% पे ही हम एक गोल्ड लोन दे रहे हैं और एक सहूलियत दे रहे हैं कि आपका सोना हमारे पास सुरक्षित है, आप हमसे लोन लीजिए और उसको वापस लोन पे करके अपने गोल्ड जो ऑर्नामेंट्स हैं वो वापस ले जाइए। तो एक पारदर्शिता, ट्रांसपेरेंसी के साथ हम इस गोल्ड लोन को यहाँ पे लाएं, इसलिए ये गोल्ड लोन पॉइंट का बॉम्बे में भी हमने आधारशिला की, आज इनॉग्रेट किया है। अब मेरा उम्मीद है कि जो कस्टमर्स हमारे हैं जो कि प्राइवेट प्लेयर्स या साहूकारों के हाथ में अपने गोल्ड को और कम हायर रेट ऑफ इंटरेस्ट पे प्लेज कर जाते थे, वो अब हमारे पास आएंगे और उनको गवर्नमेंट बैंक के द्वारा, पब्लिक सेक्टर बैंक, यूनियन बैंक के द्वारा ये दी जाएगी। और जैसा कि अभी सोनी सर ने बताया कि 31 दिसंबर तक हमने इस पर प्रोसेसिंग फ़ी भी जो लेते थे वो भी हमने वेव कर दी है। तो काफ़ी हद तक हम इस सहूलियत प्रदान कर रहे हैं, जो कि हमारे हर तबके का जो ग्राहक है, जिसको जब पैसे की ज़रूरत हो और अगर उसके पास गोल्ड है तो वह हमारे पास गोल्ड लोन आए और गोल्ड लोन अपना कम रियायती दरों पे लेके जा सकता है। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका। धन्यवाद।